मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचे नाव आहे योगेश भावसार. तुम्हाला माहीत आहे माझं फिश होम मत्स्यालय अँड पेट शॉप या नावाने माझं शॉप आहे. तुम्ही नाशिकमध्ये आहे ते माझं शॉप. मी रोज नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो पेटबद्दल. त्यात माझे फिशचे असतात, कॅटचे असतात, डॉगचे असतात, बर्ड्सचे पण असतात. हे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो मी तुमच्यासाठी. तुम्ही माझे व्हिडिओ खूप आवडीने बघत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात. तर असाच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला एक छोटा टँक कसा बनवायचा, त्यात पूर्ण डेकोरेट कसा करायचा आपण बघणार आहोत. सगळ्यात छोटा साईजचा फिश टँक. फिश टँकसाठी लागणारे काचा जे असतात ते 5 लागतात. त्यात जो हा आहे जो बेसचा काच आहे, हे जे आहे ते साईडचे ग्लास आहे ते, आणि हे जे आहे हे पुढील ग्लास आहे ते. बनवताना ज्या साईजमध्ये तुम्हाला टँक बनवायचा आहे त्या साईजमध्ये माझ्याकडे ग्लास अवेलेबल होईल, टँक अवेलेबल होतील. त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते ग्लास लागतं, आपल्याला पोस्टर लागतं. मागे डिझाईनसाठी आपण प्लास्टिक कोटेड पोस्टर वापरणार आहोत. खाली डेकोरेटिव्हसाठी आपल्याला खाली सँड टाकायची. रेडियम सँड आहे ही, खूप छान दिसेल ही. आणि त्याच्यावरती आपण एक प्लॅन्ट पण लावणार आहे, झाड. काच जोडण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते सिलिकॉन, हे आपल्याला पहिले लागणार आहे याच्यात. तसेच फिशसाठी जाळी पण वापरायची आपल्याला. त्यात आपल्याला त्यांचे औषधं पण असतात. एक ब्लू कलरचं लिक्विड, एक व्हाईट कलरचं लिक्विड, आणि आपल्याला फिश फूड पण लागणार आहे. ते छोट्या साईजमध्ये आपण देणार आहोत त्याच्याबरोबर. चला तर आता आपण टँक बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपण बेस खाली घेतलेला आहे. त्या बेसवरती आपण ग्लास उभ्या करणार आहोत. पहिले काय करायचं, बेसवरती सगळं ग्लास स्ट्रक्चर उभं करायचं आहे आपल्याला, कारण जेणेकरून टँक लीक होत नाही. आपण आता बेसच्या साईडला आपण सिलिकॉन लावणार आहोत. आता चारी साईडला आपण सिलिकॉन लावून घेतलेली आहे. आजूबाजूच्या काचांना आपण सिलिकॉन लावणार आहोत. आता चारी काचा आपण सिलिकॉनने चिटकून घेतो आहे. आता बेसला पण आपण लावलं आहे आणि चारी साईडला पण आपण सिलिकॉन लावून घेतली आहे. आता त्या मापाचं आपण फिश टँकच्या मापाचं साहित्य पोस्टर घेतलेलं आहे, ते आता आपण चिटकवणार आहोत काचेला. पोस्टर लावून झाले. आता फिश टँक थोडा ओला आहे, तर कमीत कमी आपल्याला 5 ते 6 तास याला आहे ना सुकू द्यायला लागेल. त्यानंतर आपल्याला बाकीचे काम करायला लागणार. आतलं जी सँड टाकणं, प्लॅन्ट लावणं, बाकीच्या गोष्टी करणं, हे नंतरची गोष्ट. आपण 5 तास झालेले सुकून. आता त्याला सुकलं आहे पूर्ण याची पेस्टिंग सुकलेली आहे. चिकटपणा काही राहिलं नाही याच्या पेस्टिंगमध्ये. आता आपण यात टँक पण पुसून घेतलं आहे सगळं व्यवस्थितपणे. त्यात आपण आता बारीक खडी टाकणार आहे आपण त्यात. खडी अशी पसरून घ्यायची व्यवस्थितपणे. आता ज्यात आपण प्लॅन्ट लावलेला आहे, आता आपला टँक आता पूर्ण तयार झाला आहे. आता फक्त पाणी टाकायचं त्यात आणि मासे सोडायचं काम आहे बाकी. पूर्ण पाणी भरून झालं आहे. आता आपण त्यात केमिकल टाकणार आहोत. ते क्लोरीन आणि डिक्लोरीन आहे. आणि यात आता मेडिसिन म्हणून ब्लू मेडिसिन टाकणार आहे आपण त्यात. आता याच्यात आपण मासे सोडले आहेत. आता आपण त्यात मासे सोडत आहोत आपण. तर सर्व मासे सोडले त्यात. बघू शकतात तुम्ही आता कसे दिसतात टँक. बघा मित्रांनो, फिश टँक रेडी झालेला आहे. त्यात तुम्हाला फिश फूड मिळणार आहे, नेट मिळणार आहे, हे मेडिसिन मिळणार आहेत, मासे तर मिळणारच आहे, खाली खडे पण आहे, झाडं पण आहेत. सगळं काय तुम्हाला कमी बजेटमध्ये जर पाहिजे असेल तर माझ्या शॉपला व्हिजिट करा. फिश होम मत्स्यालय अँड पेट शॉप. आपलं शॉप नाशिकमध्ये आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.